जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगमनेर शहरातील इंदिरानगर येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसेवेतील योगदानाला उजाळा देत त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमास ज्ञानेश्वर नाईक, अमोल उगले, गणेश अवचाट, संदीप अनोळख, विष्णू टेलर, प्रणव नागरे, बाळासाहेब बनकर, साई आखाडे, आनंद गाडेकर, नितीन सदगीरसर, कैलास वाघमारे, सुनील हिरे, किरण भरीतकर, ठाकूर साहेब, गीतेसर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज इंदिरानगर परिसरामध्ये मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करत आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे, गोपीनाथराव मुंडे साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा पुण्यस्मरण साजरा होत आहे। या मागची मोठी पार्श्वभूमी आहे। या माणसाने शून्यातून, परळीमधून निघून पुण्यामध्ये शिक्षण घेत, आर्थिक परिस्थिती चांगली नसताना सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलं। या माणसाने प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत होता, म्हणून आज तो राज्याचा नेता म्हणून गणला जातो। सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत मुंडे साहेबांचं काम होतं। राज्यामध्ये अनेक नेते त्यांनी घडवले, अनेक संस्था उभ्या केल्या। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांनी आखरी म्हणजे स्वतःचा श्वास जाणेपर्यंत काम केलं। हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। गोपीनाथराव मुंडे असेल, विलासराव देशमुख असेल, त्यांचा अनेक मित्रपरिवार होता, पण त्यांनी सामाजिक जीवनामध्ये आपल्या तत्वाशी कधी तडजोड केली नाही। समाजामध्ये काम करत असताना त्यांनी कधी जातीय भेद केला नाही। 2012 ते 13 या वर्षी ते असे बोलले होते की त्यांना काय दूरदृष्टी होती का जातीपातीच्या पलीकडे जाऊन कुठली भविष्य काय राहील हे त्यांना त्यावेळेस समजलेलं होतं। अशा या गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त काही कल्पना काही माझ्या मित्रांनी मांडली, प्रणव असेल, आणि मग त्याच्यातून आम्ही ठरवलं का एक त्यांचा छोटासा कार्यक्रम आपण इंदिरानगर परिसरामध्ये करू। आणि एक सुरुवात आहे आमची, आणि इथून पुढच्या भविष्य काळामध्ये मुंडे साहेबांचं जे काम आहे ते आम्ही जनतेपुढं मांडण्याचा प्रयत्न करू। त्याच्यातून अनेक अशा मोठ्या लोकांच्या ज्यावेळेस आपण पुण्यस्मरण साजरे करतो त्याच्यातून काही घेण्यासारखं असतं, त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं आणि मनुष्य पुढे वाटचाल करत असतो आपल्या जीवनामध्ये। आपलं ध्येय काय आहे आपल्या आयुष्यामध्ये, का हे आयुष्य आपलं कुठंतरी चांगल्या कामाला लावणं, एवढाच एक उद्देश असतो। आणि मी माझ्या इंदिरानगर परिसराच्या वतीनं, नाशिक रोडच्या परिसराच्या वतीनं साहेबांचं पुण्यस्मृतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।